अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर नागपुर श्रमिक पत्रकार संघ, तिलक पत्रकार भवन ट्रस्ट और नागपुर प्रेस क्लब के संयुक्त तत्वाधान में कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें महिला पत्रकारों को सम्मानित किया गया। इस समारोह में यूसीएन न्यूज की संवाददाता और एंकर श्रुतिका झाड़े को भी सम्मानित किया गया। यह कार्यक्रम प्रेस क्लब में संपन्न हुआ, जिसमें दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र की निदेशक आस्था गुड़बोले कारलेकर और महाराष्ट्र अकाउंट्स एंड फाइनेंस सर्विसेज की निदेशक सुवर्णा पांडे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रही। इस अवसर पर वर्ष 2025 का स्त्री गौरव पुरस्कार वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता गीता महाजन को प्रदान किया गया। वहीं श्रीमती शोभा विनोद स्मृति पुरस्कार के अंतर्गत जर्नलिस्ट ऑफ द ईयर का पुरस्कार हितवाद की डिप्टी एडिटर आसावरी शेनोलीकर को दिया गया। इसके अलावा महिला पत्रकारों में यूसीएन न्यूज की प्रतिनिधि श्रुतिका झाड़े, दैनिक भास्कर की वंदना सोनी, टाइम्स ऑफ इंडिया की प्रगति खंडेलवाल, हितवाद की मीनाक्षी बंगाली और पत्रकार पत्नी के रूप में शारदा श्रीपाद अपराजित का भी सम्मान किया गया। सम्मान प्राप्त करने पर यूसीएन की संवाददाता और एंकर श्रुतिका झाड़े ने अपनी खुशी व्यक्त करते हुए कहा कि ये सम्मान उनके लिए गर्व की बात है। खरं तर सन्मान हा प्रत्येकालाच हवा असतो, कारण सन्मानाने एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ग्रो होतच असते, पण सोबतच त्या व्यक्तीची समाजात जी आहे ती एक इमेजसुद्धा वाढत असते। आणि हा सन्मान जेव्हा एखाद्या महिलेला मिळतो तेव्हा फक्त त्या महिलेपुरतीच तो सीमित राहत नाही, तर तो त्या समाजात बदलाचं ते प्रतीक बनतं। आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने हा सन्मान मिळतोय। खरं तर महिला या ज्या आहेत या सगळ्यांना बांधून ठेवतात, त्या सगळ्या नात्यांना एका माळेत ओवून ठेवणारा धागा म्हणजे महिला असते। आणि आपण म्हणतो की महिला या प्रत्येक क्षेत्रात समोर आहेत, पुरुषांच्या खांद्याशी खांदा मिळवून त्या प्रगती करत आहे आणि त्यांना समान संधी मिळते। पण आय गेस संघर्ष हा कमी होत नाही आहे आणि खरा सन्मान हा त्यांच्या संघर्षाचा व्हायला हवा। आणि हा एक दिवस, एक आठवडा, एक महिना एवढाच मर्यादित न राहता तो रोज व्हायला हवा, प्रत्येक पावलावर व्हायला हवा। आज मला हा सन्मान मिळाला आहे। हा सन्मान खरं तर माझ्या कामाचा आहे। हा सन्मान माझ्या एकटीचा नाही आहे, कारण या सन्मानाचे खूप सारे भागीदार आहेत। हा सन्मान माझ्या कुटुंबाचा आहे, ज्यांनी प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली। हा सन्मान माझ्या शाळेच्या शिक्षकांचा आहे, ज्यांनी मला घडवलं। हा सन्मान माझ्या यूसीएन न्यूज चॅनलचा आहे, जिथे मी काम करते। सगळे डायरेक्टर्स, मुख्य संपादक आणि सगळे माझे सीनियर्स, सगळे प्रत्येक ती व्यक्ती ज्यांच्याकडनं मी काही ना काहीतरी शिकलेली आहे।